तर आज एक नाही तर 2 ठिकाणी जाऊन दिला साऊंड चेक. तर नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना माझा जय श्रीराम. मी डीजे सॅमी. तर आज आपण चाललो होतो रामनवमीच्या शो साठी, ते पण पुण्याला. लगेच आपलं सगळं आवरलं आणि निघालो. त्यात सकाळी 9 वाजता पडलं होतं कडाक्याचं असं ऊन. मग काही मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो रहा है. मग काय पोचला आपण तेवढ्यात लोणी काळभरलो आणि गेलो साऊंडच्या गाडीवर. दरवेळेस प्रमाणे ह्या वेळेस देखील पहिल्यांदा आपणच आघाडी मारली होती. मग काय एक एक करत सगळेजण गोळा झालो आणि निघालो शोला. तर आज आपल्याला एक ठिकाणी द्यायचा होता साऊंड चेक आणि एक ठिकाणी करायचा होता फुल शो. लगेच घेतली मग पंप मध्ये गाडी आणि टाकलं डिझेल. तर आजचा एक शो हा धनकवडीला होता आणि दुसरा शो हा मोहम्मदवाडीला. तिकडे गाडी डिझेल टाकूस तर इकडे पण चांगल्या गप्पा रंगल्याच होत्या. डिझेल टाकून झाल्यानंतर मग काय लगेच निघालो आम्ही आमच्या लोकेशनला. सगळ्यात पहिल्यांदा जायचं होतं बालाजीनगर धनकवडीला. आपण पोहोचलो आपल्या लोकेशनला आणि इकडे लाईटचा सेटअप रेडी होता. मग काय लगेच घेतला साऊंडचा देखील सेटअप जोडून. अशा प्रकारे सगळा सेटअप रेडी झाला. मग जोडला प्लेअर आणि दिला साऊंड. श्री गजानना किती भरणावे गुणा, हे शिवनंदना नंदना नंदना. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया, बाप्पा मोरया. तिथे साऊंड चेक दिल्याच्या नंतर लगेच निघालो मग आम्ही मोहम्मदवाडीला दुसऱ्या सेटअप कडे. तेवढ्यात लागला हा सिग्नल आणि त्यातली सावली बघून जीवाला एवढं भारी वाटलं की सांगायच नको. तेवढ्यात पोहोचलो आम्ही आमच्या दुसऱ्या सेटअप कडे. तिकडे देखील सेटअप जोडायचं काम चालूच. सेटअप जोडेपर्यंत आम्ही गेलो मग नाश्ता करायला. ऑर्डर येईपर्यंत इकडे शुभम शेटचा देखील चालला होता टाइमपास. तेवढ्यात आली मग आमची ऑर्डर. मग काय दिला ना ठेवून दणका. मग काय लगेच सगळे मिसळ संपवले आणि परत निघालो आपल्या सेटअप कडे. तर ब्लॉग खूप मोठा होता असल्या कारणामुळे भेटूया पार्ट 2 मध्ये.